नमस्कार मित्रांनो, इऑन आय टी पार्क खराडीजवळ तुम्हाला घर घ्यायचे आणि तुमचं बजेट कमी आहे आणि तुम्हाला रेडी पोझिशन सुद्धा फ्लॅट हवा आहे. तर तर काय करायचं? तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, की तुम्हाला इऑन आय टी पार्कच्या जवळ जवळपास 800 ते 900 मीटरवरती 1 बीएचके फ्लॅट, तो पण फक्त आणि फक्त 15 लाखात आणि तोही रेडी पोझिशन या स्टेटमध्ये तुम्हाला भेटतंय ब्रँड न्यू फ्लॅट. तर तो कसा बघायचा त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सो हा फ्लॅट तुम्हाला 15 लाखामध्ये युनायटी पार्क जवळ 1 BHK रेडी पोझिशन मध्ये भेटतोय. तो कसा? तर तो आहे म्हाडा पुणे यांच्या लॉटरी थ्रू. होय, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकेशनचे बाणेर, बालेवाडी, वाकड साईडचे आणि मगरपट्टा साईडचे सुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत आणि पुढे सुद्धा अजूनही बरेच चांगले चांगले लोकेशनचे व्हिडिओ बनवणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचं आहे. सो जी स्कीम बद्दल मी बोलत होतो ती स्कीम आहे स्कीम क्रमांक 889 आणि त्याचं नाव आहे गगन अविन्शिया खराडी. या स्कीम बद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. जे लोक नवीन असतील, ज्यांना माहिती नाही कसं करायचं, अर्ज कसा करायचा, अप्लाय कसं करायचं, तर त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील. सो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करायचं किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय, तर तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. सो आपण या स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती बघूयात. स्कीम कोड आहे 889. स्कीमचं नाव आहे गगन अविन्शा. याचं लोकेशन आहे खराडी. लोकेशन आपण पुढे समजून घेऊयात. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 11, अवेलेबल केलेले आहेत 11, बट म्हाडाला सपोर्ट केलेले आहेत बिल्डरने ते 37 फ्लॅट पूर्ण सपोर्ट केलेले आहेत. त्यापैकी 11 फ्लॅट इथे अवेलेबल आहेत. यांचा कार्पेट एरिया जवळपास 31 ते 39 स्क्वेअर मीटरचा आहे. हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी येतं. LIG इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं की फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न 9 लाखाच्या आत येतं. यामध्ये हसबंड वाईफचं दोघांचं सॅलरी असेल, बिझनेस असेल किंवा सर्व प्रकारचे उत्पन्न तुम्हाला कन्सिडर होतं. आणि इथे जे 1 BHK आहेत ते सर्व 1 BHK आहेत. त्या सर्व 1 BHKची प्राइस 15 ते 20 लाखाच्या रेंजमध्ये जाते. जसं की 31 स्क्वेअर मीटरचा 15 लाखापर्यंत, 39 स्क्वेअर मीटरचा 20 लाखापर्यंत जातो. याचं पोझिशन म्हणजेच ऑलरेडी झालेलं आहे. रेडी पोझिशन फ्लॅट्स आहेत. सप्टेंबर म्हणजेच या महिन्यामध्ये ऑलरेडी त्याच्यापूर्वीच पोझिशन झालेलं आहे. पण रेरानुसार सप्टेंबर 2025 दाखवतंय इथे. बट सर्वात मोठा ड्रॉबॅक म्हणजे तुम्हाला इथे बाल्कनी बघायला भेटणार नाहीये कुठल्याच फ्लॅटला. इथे लिटिगेशन आहेत, बट तुम्हाला पोझिशन झालेलं आहे. सो पोझिशनचा काही इश्यू नाही येणार. आणि बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं तर ही म्हाडासाठी त्यांनी सेपरेट कमर्शियल प्लस म्हाडा, खाली कमर्शियल आहे जवळपास 6 माळ्याचं, 7वा माळा ओपन आहे आणि 8व्या ते पूर्ण 12व्या माळ्यापर्यंत, 17 माळ्यापर्यंत हे म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि या व्यतिरिक्त बिल्डरचे A to F विंग असतील, ज्याच्यामध्ये की 20 फ्लोअरची बिल्डिंग असेल. त्यानंतर लोकेशन समजून घ्यात. लोकेशन तुम्हाला सर्च करायचं गगनविंशा, तुम्हाला समजेलच, भेटूनच जाईल. सो हाय इऑन आय टी पार्क, हा सर्वांना माहितीच असेल खराडीचा. आणि इथून 800 मीटरवरती, अवघ्या 800 मीटरवरती तुम्हाला गगन अविन्शिया हा प्रोजेक्ट बघायला भेटेल. आणि हा रोड टच प्रोजेक्ट आहे, तुम्ही बघू शकता. सो ग्रँट रोड आहे. ग्रँट रोडला लागूनच हा प्रोजेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि तुम्हाला जर रेडी पोझिशनचं प्रूफ हवं असेल तर तुम्ही स्ट्रीट व्ह्यू बघा. स्ट्रीट व्ह्यू मध्ये हे तुम्ही बघू शकता, ही बिल्डिंग तयार आहे. हे जे खालचे आहेत 8 माळे, 6 माळ्याचे, ते कमर्शियल आहेत, शॉप्स वगैरे. आणि वरती जे आहेत ते तुम्ही बघू शकता, हे इथे आपले म्हाडाचे फ्लॅट्स असतील सर्व. त्याचा एंट्री एक्झिट तुम्ही इकडून बघू शकता. सो या साईडने एंट्री एक्झिट. आणि हे बाकीचे बिल्डरचे जे काही फ्लॅट्स आहेत A to F विंग, हे 2 फेजेसमध्ये, हे फेज 1 मध्ये आणि फेज 2 चं काम मे बी अजून चालू आहे. बट म्हाडाचे फ्लॅट्स रेडी आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता, सगळे मोस्टली कमर्शियल आणि नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे या एरियामध्ये. आणि रोड सुद्धा
चांगला प्रशस्त आणि चांगला रोड आहे. सो हे इन शॉर्ट तुम्हाला लोकेशन बद्दलची आयडिया येण्यासाठी. त्यानंतर इथे आता लेआउट समजून घेऊयात. लेआउटमध्ये तुम्हाला जसं की सांगितलं, ही सेपरेट बिल्डिंग असेल, टावर असेल कमर्शियल प्लस म्हाडाची, आणि या साईडला रोड आहे तुम्हाला दाखवलं, एंट्री या साईडने असेल, दोन्ही साईडने आहे. आणि हे बाकीचे टावर्स, हे फेज 1चा आणि हे फेज 2चा मे बी हे टावर आहेत प्रायव्हेट बिल्डरचे. आणि आतमध्ये स्विमिंग म्हणजे जे काही क्लब हाऊस वगैरे येते सर्व स्विमिंग पूल क्लब हाऊस असेल. बट म्हाडासाठी त्याचा ऍक्सेस असेल की नाही हे डाऊटफुल आहे. मोस्टली नसेल, हे तुम्हाला बिल्डर तिथे साईट व्हिजिट करूनच कन्फर्म होईल. बट सध्या मला तरी वाटते की ऍक्सेस वगैरे नसेल. आणि हे तुम्ही बघू शकता फेज 1चा दुसरा लेआउट. हे तुम्ही बघू शकता, जी सर्कल केलेली आहे ती याच्यामध्ये खाली कमर्शियल आणि वरती म्हाडाचे फ्लॅट्स. त्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये बघितलेलेच हे अशा टाईपचं तुम्हाला त्याचा लुक बघायला भेटेल. त्यानंतर महत्वाचा फ्लोर प्लॅन. आता 8 ते 11 माळा हे पूर्ण म्हाडाचे फ्लॅट्स आहेत असतील. तर याचा फ्लोर प्लॅन तुम्ही बघू शकता. एका फ्लोअरवरती जवळपास किती फ्लॅट आहेत तर बघा, जवळपास 8 फ्लॅट आहेत तुम्हाला. हा 808, हा 101, आणि इथे या साईडलाच लिफ्ट आहेत एका साईडला, या साईडला 2 स्टेअरकेसेस आहेत. आणि सर्वांचा लेआउट जवळपास सारखाच आहे. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग लागेल 3.24 बाय 3.25 ची. त्यानंतर पुढे गेल्यानंतर किचन तुम्हाला लागेल 1.59 बाय 3.35 चा, आणि किचन क्रॉस केल्यानंतर तुम्हाला टॉयलेट बाथरूम लागेल. आणि सर्वात शेवटी तुम्हाला बेड लागेल 3.24 बाय 2.99 चा. सो तुम्हाला कुणाला गेस्ट असेल, कोणी असेल, तुम्हाला टॉयलेटला जायचं असेल तर तुम्हाला किचन थ्रू क्रॉस करून तुम्हाला टॉयलेट वॉशरूमला जावं लागेल. सो हा होता लेआउट. एवढा काही विशेष किंवा चांगला लेआउट नाहीये. आणि प्लस याला किचनला ड्राय बाल्कनी नाहीये, आणि कुठल्याही रूमला बाल्कनी नाहीये किंवा हॉलला बाल्कनी नाही येते. सो बाल्कनी कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलूयात. मार्केट रेट, कारण की याचा कार्पेट एरिया कमी आहे आणि बिल्डरचा रेट आहे, त्यापेक्षा आपण कमी रेटनेच पकडतो म्हाडाचे फ्लॅट. सो त्याप्रमाणे जर पकडलं तर इथे तुम्हाला 40 ते 50 लाखापर्यंत मॅक्स टू मॅक्स तुम्हाला इथे म्हाडाचे फ्लॅट ॲज पर मार्केट रेट जाऊ शकतात. 1 BHK ला इथे जनरली रेंट खूप जास्त आहे, कारण की IT पार्क जवळ असल्यामुळे 20-25 हजारापर्यंत भेटतो. बट इथे तुम्ही बघितलं की कार्पेट एरिया कमी आहे, प्लस बाल्कनी नाही आहे, प्लस मे बी तुम्हाला अम्युनिटीचा ऍक्सेस नसाल, त्याच्यामुळे 15 ते 18 तुम्ही सेफर साईड रेंट तुम्ही पकडू शकता. जास्त पण भेटू शकतो 20 पर्यंत पण, बट तुम्ही सेफर साईड 15 ते 18 या रेंजमध्ये रेंट तुम्ही पकडू शकता. सो ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेसमध्ये लोकेशन चांगलं आहे, प्राईम लोकेशन आहे, प्लस तुम्हाला रेडी पोझिशन्स आहेत जे की खूप खूप क्वचित तुम्हाला बघायला भेटतात रेडी पोझिशन फ्लॅट. सो हा रेडी पोझिशन फ्लॅट आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस मध्ये बोलायचं झालं तर सर्वात महत्वाची म्हणजेच तुमचा बाल्कनी नाहीये फ्लॅटला, प्लस लेआउट एवढा काही विशेष मला तरी नाही वाटला, प्लस सेपरेट बिल्डिंग आहे. सो अम्युनिटीज वगैरे ऍक्सेस असेल की नाहीये हे एक कन्फ्युजन आहे. हे सर्व तुम्ही इन जनरल पकडू शकता ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये. त्यानंतर फायनल कन्क्लुजन काय तर याबद्दलचं, तर तुम्हाला हे मी पर्सनली माझं ओपिनियन सांगेल की मला जरी घ्यायचं असतं फ्लॅट तरी मी इथे अर्ज करणार नाहीये. का का तर तुम्हाला आता रिझन सांगितलेले आहेत, परत परत सांगायची गरज नाहीये. बट तुम्हाला हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल वरती डिपेंड करतं, तुमचे नीड्स काय, तुमच्या गरजा काय, तुम्हाला काय काय स्टेट आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही विचार करून इथे अर्ज करा. मला मेन म्हणजे बाल्कनी नाही आहे, लेआउट चांगला नाही आवडला, त्याच्यामुळे मी इथे अर्ज करणार नाही. बट ज्यांचं बजेट खूपच कमी आहे, जसं की 14-15 लाख हे बेसिक प्राइस आहे, त्याच्यामध्ये ऍडिशनल चार्जेस पकडून 17-18 किंवा 20 पर्यंत जाऊ शकतं. सो ज्यांचं बजेट या रेंजमध्ये आहे आणि ज्यांना रेडी पोझिशनच हवा आहे, ज्यांना बाल्कनी असो नसो फरक नाही पडत, लोकेशन पण चांगलं आहे, ह्या गोष्टी जर त्यांना हव्या असतील तर ते तुम्ही डेफिनेटली इथे अर्ज करू शकता. हे होतं कन्क्लुजन आणि प्रोजेक्ट बद्दलची माहिती. हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा,
आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, जे की फ्री ऑफ चार्ज, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता, डिस्कस करू शकता लोकांसोबत आणि कनेक्ट होऊ शकता लोकांसोबत सर्व. आणि या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला कुठले हवे असतील तर त्याची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. मी पुढील व्हिडिओमध्ये ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.